In previous lecture, we discussed the fundamentals of AC. Okay. Definition of voltage, definition of current, and definition of frequency. ठीक आहे. या युनिटमध्ये आपण जे काही बेसिक डेफिनेशन्स आहे, बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट जे आहे, what is mean by voltage, what is mean by AC quantity, what is mean by DC quantity, then comparison between AC and DC quantity, right? Then frequency, what is meant by cycle, periodic time, amplitude, angular velocity, what is meant by RMS value, then what is meant by average value, what is meant by form factor, peak factor, impedance, phase angle, and power factor. Then the advantages of AC over a DC, right? So firstly, we focus on the definition of AC quantity. What is the difference between AC quantity and DC quantity? Those quantity change its direction as well as magnitude with respect to time. Those quantity change its direction as well as magnitude with respect to time. Quantity is called as AC quantity. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा का जी क्वांटिटी तिचे जी काय अँप्लिट्यूड आहे किंवा जी डायरेक्शन आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज करत असेल तर त्या क्वांटिटीला आपण एसी क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे. एसी क्वांटिटी आणि डीसी क्वांटिटीमध्ये जर कम्पेअर जर केलं तर एसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी असते आणि ती असते स्टँडर्ड 50 हर्ट्ज. ठीक आहे. त्यामुळे तिची जी डायरेक्शन आहे किंवा जी मॅग्निट्यूड आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम ही काय होते चेंज होते. सो त्या क्वांटिटीला आपण म्हणतो एसी क्वांटिटी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन इज what is meant by DC quantity. Those quantity does not change its direction as well as magnitude. Those quantity does not change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as DC quantity. ठीक आहे. आता डेफिनेशन वरून काय कम्पेअर होतं की एसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी असते आणि ती असते 50 हर्ट्ज. त्यामुळे त्या क्वांटिटीत मग ती क्वांटिटी कुठली असेल, व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा पॉवर असेल, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्स ॲक्सिसला जर आपण टाइम जर घेतला आणि वाय ॲक्सिसला आपण कुठलीही क्वांटिटी घेतली, व्होल्टेज, करंट किंवा पॉवर, ठीक आहे. सो त्या क्वांटिटी, व्होल्टेज क्वांटिटी, करंट क्वांटिटी किंवा पॉवर क्वांटिटी, ती क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम तिची जी डायरेक्शन आहे किंवा जी मॅग्निट्यूड आहे ते काय करते, चेंज करते. ठीक आहे. सो त्या क्वांटिटीला आपण म्हणतो एसी क्वांटिटी. आणि जी क्वांटिटी तिची डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड ही थ्रू आउट कॉन्स्टंट असतं, ती चेंज होत नाही. सो त्या क्वांटिटीला आपण म्हणतो डीसी क्वांटिटी. म्हणजे काय, ते एसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी असते आणि डीसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी नसते. ठीक आहे. सो दिस इज अ मेन डिफरन्स बिटवीन एसी क्वांटिटी अँड डीसी क्वांटिटी. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या की एसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी किती असते, स्टँडर्ड इंडियाची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. ठीक आहे. आणि डीसी क्वांटिटीला फ्रिक्वेन्सी नसते, ती किती असते, 0 हर्ट्ज. हा दोन्ही क्वांटिटी मधला डिफरन्स लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कंपॅरिझन बिटवीन एसी क्वांटिटी अँड डीसी क्वांटिटी. ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी. सो द फर्स्ट पॉईंट, कंपॅरेटिव्ह पॉईंट इज डेफिनेशन. डेफिनेशन आता आपण आत्ताच क्लिअर केली की ज्या क्वांटिटीची डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड, तर आपण असं पण म्हणू शकतो, डायरेक्शनला आपण पोलॅरिटी सुद्धा म्हणू शकतो. सो मॅग्निट्यूड आणि पोलॅरिटी किंवा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतं, त्या क्वांटिटीला आपण एसी क्वांटिटी. त्याच्या कम्पेअरमध्ये डीसी क्वांटिटी डेफिनेशन काय आहे, इट इज अ क्वांटिटी डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. तिची मॅग्निट्यूड किंवा पोलॅरिटी ही विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही, ती थ्रू आउट काय असते, कॉन्स्टंट असते. सो ती झाली तुमची डीसी. त्यानंतर यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. सो आपण जे काही युनिट नंबर 3 मध्ये जर बघितलं की आपण ट्रान्सफॉर्मर, मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रान्सफॉर्मर एसी सप्लायवरतीच वर्क होतो, डीसी सप्लायवरती ट्रान्सफॉर्मर वर्क होत नाही. याचं रिझन काय आहे की ज्यावेळेस आपण प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो, ठीक आहे, अल्टरनेटिंग सप्लाय आपण प्रायमरी वाइंडिंगला देतो, त्यावेळेस काय होतं, अल्टरनेटिंग करंट त्या प्रायमरी वाइंडिंग मधनं फ्लो होतो. ड्यू टू दॅट अल्टरनेटिंग करंट जे काही अल्टरनेटिंग फ्लक्स आहे, ठीक आहे, किंवा रोटेटिंग फ्लक्स जे आहे, तर ते त्या कोरमधनं फ्लो होतात.
आणि ते जे काही फ्लक्स आहे त्यापैकी काही फ्लक्स हे तुमच्या सेकंडरी वाइंडिंगला काय होता, लिंक होता. आणि ड्यू टू दॅट म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल, फॅराडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल, तुमच्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतो किंवा व्होल्टेज इंड्यूस होतो. ठीक आहे. सो त्यामुळे तुमचा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो AC सप्लायवरती वर्क होतो. ठीक आहे. बट त्याच्या ऑपोजिट तुम्ही जर प्रायमरी वाइंडिंगला जर DC सप्लाय जर दिला, ठीक आहे. सो DC सप्लाय दिल्यानंतर काय होतं, त्या प्रायमरी वाइंडिंगमधनं DC करंट फ्लो होतो. DC करंट म्हणजे तो कॉन्स्टंट करंट असतो, तो फ्लक्च्युएटिंग नसतो. त्यामुळे जे फ्लक्स तयार होतील त्यांचं नेचर पण काय असणार आहे, कॉन्स्टंट फ्लक्स असणार आहे. ते कुठं सेटअप होते, तुमच्या प्रायमरी वाइंडिंगला. ते कोरमधून फ्लो होत नाही आणि सेकंडरी वाइंडिंगला लिंक होत नाही. त्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये इंड्यूस EMF होत नाही किंवा व्होल्टेज इंड्यूस होत नाही. सॉरी. सो त्यामुळे तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो AC सप्लायवरती वर्क होतो, DC सप्लायवरती तुमचा ट्रान्सफॉर्मर वर्क होत नाही. सो कम्पॅरेटिव्ह पॉईंट आहे यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर जर आपण म्हटलं तर पॉसिबिलिटी कशात आहे यूज ऑफ ट्रान्सफॉर्मरची? AC सप्लायमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो, DC सप्लायमध्ये ट्रान्सफॉर्मर आपण यूज करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट कंपॅरिझन आहे डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी कुठल्या सप्लायमध्ये जास्त असते, तर AC सप्लायमध्ये डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी हाय असते, DC सप्लायमध्ये डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी लो असते. त्यानंतर डिझाईन ऑफ मशीन. आता आपल्या घरामध्ये होम अप्लायन्सेस, जेवढे होम अप्लायन्सेस आहेत, तर आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो तो असतो सिंगल फेज 230 व्होल्ट AC सप्लाय. ठीक आहे. सिंगल फेज 230 व्होल्ट AC सप्लाय आणि फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. त्यामुळे आपल्या घरातले जेवढे अप्लायन्सेस आहेत ते 50 हर्ट्ज वरती वर्क होतील अशा फ्रिक्वेन्सीला आपण डिझाईन केलेलं आहे किंवा मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. ठीक आहे. सो AC इक्विपमेंट किंवा AC अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चर करणं किंवा डिझाईन करणं इझी आहे ॲज कम्पेअर टू DC. बिकॉज जर आपल्या घरात सपोज TV आहे किंवा मोबाईल आहे, तर मोबाईलला आपण जर चार्ज करायचा असेल तर मोबाईलमध्ये जी बॅटरी आहे तो DC सोर्स आहे. ठीक आहे. सो आपल्याला ती बॅटरी चार्ज करण्यासाठी, मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण जे चार्जर यूज करतो त्यामध्ये कन्व्हर्टर आपल्याला यूज करावं लागतं, जेणेकरून आपल्या घरात जो AC सप्लाय आहे त्याचं कन्व्हर्जन आपण DC मध्ये करून आणि मग आपल्या मोबाईलमधली जी बॅटरी आहे ती आपण चार्ज करू शकतो. सो ते कॉम्प्लिकेशन वाढत जातं. त्यामुळे डिझाईन ऑफ मशीन, AC सप्लाय वरती वर्क होणारे जे मशीन्स आहे किंवा इक्विपमेंट्स आहे ते आपण इझिली मॅन्युफॅक्चर किंवा डिझाईन करू शकतो ॲज कम्पेअर टू DC. ठीक आहे. त्यानंतर जनरेशन बाय युझिंग AC, म्हणजे आपण हायड्रो पॉवर प्लांट असेल, त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, थर्मल पॉवर प्लांट असेल, कुठलाही पॉवर प्लांट असेल तर आपल्याकडे जे काही अल्टरनेटर असतं, जनरेटर आपण ज्याला म्हणतो. सो जनरेटरला ज्यावेळेस आपण मेकॅनिकल इनपुट देतो आणि ज्यावेळेस ते जनरेटर किंवा अल्टरनेटर त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतं, तर तो जो सप्लाय तयार होतो तो असतो 3 फेज AC सप्लाय. सो बाय युझिंग AC we have to easily generate the electricity, but in case of DC from the AC waveform using commutator or rectifier. मग जर आपल्याला DC करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कन्व्हर्टर, त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो, किंवा कम्युटेटर त्या ठिकाणी यूज करावं लागेल. म्हणजे ॲडिशनल अप्लायन्सेस आपल्याला किंवा ॲडिशनल इक्विपमेंट त्या ठिकाणी आपल्याला ऍड करावं लागेल. सो जनरेशन इज AC इन द केस ऑफ AC सप्लाय. ठीक आहे. त्यानंतर लास्ट कंपॅरेटिव्ह पॉईंट आहे त्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ AC. आता AC सप्लाय जो आहे तो जनरली आपण रेसिडेन्शियल, कमर्शियल, डोमेस्टिक सर्व पर्पज मध्ये आपण यूज करतो. AC मोटर्स असतील, डोमेस्टिक असेल, इंडस्ट्रियल सप्लाय, ठीक आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, त्या ज्या इक्विपमेंट किंवा ज्या मशिनरीज किंवा ज्या मोटर्स AC सप्लाय वरती वर्क होतात त्या ठिकाणी आपण हा AC सप्लाय त्या ठिकाणी वर्क यूज करत असतो. बट कम्पॅरेटिव्ह DC जर आपण बघितलं तर DC मशीन्स असतील, HVDC सिस्टीम असेल, अशा केसमध्ये आपण त्या ठिकाणी तुमचा जो DC सप्लाय आहे तो यूज करत असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ऍडव्हान्टेजेस ऑफ AC ओव्हर DC. AC सप्लायचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे कम्पेअर टू DC सप्लाय. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज इज इट इज पॉसिबल टू यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. मी आता मगाशीच क्लिअर केलं की तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो AC सप्लाय वरती वर्क होतो, DC सप्लाय वरती ट्रान्सफॉर्मर वर्क होत नाही. सो आपण बाय युझिंग AC सिस्टीम, बाय युझिंग AC सप्लाय
आपण जो काही ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असेल, ट्रान्समिशन ट्रान्सफॉर्मर असेल, तर अशा केसमध्ये आपण तो ट्रान्सफॉर्मर इझिली एसी सप्लायमध्ये यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय. डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी एसी क्वांटिटीची किंवा एसी सप्लायची जास्त असते कम्पेअर टू डीसी. जनरेशन इज इझी, हा पॉईंट आपण कम्पॅरेटिव्ह मध्ये पण बघितला होता. त्यानंतर डिझाईन ऑफ एसी मशीन इज इझी, इन्स्टॉलेशन इज लेस कॉस्टली. ठीक आहे, इन्स्टॉलेशन इज लेस कॉस्टली. आता इन्स्टॉलेशनचा जर आपण ॲडव्हान्टेज बघितला तर मी आता सांगितलं की आपण जे जनरेशन करतो ते एसी सप्लाय जनरेट करतो, आणि सपोज आपल्याला डीसी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रेक्टिफायर यूज करावं लागेल, कन्व्हर्टर यूज करावं लागेल, जेणेकरून आपल्याला त्याचं कन्वर्जन डीसी मध्ये करून त्यानंतर मग ती जी काही पॉवर आपण जनरेट केली आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आहे, ती थ्रू अ ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ग्रिड थ्रू आपण कंझ्युमर एंड पर्यंत किंवा लोड सेंटर पर्यंत आपण ती डिस्पॅच करू शकतो. सो दोन्ही साईडला आपलं रेक्टिफायर यूज करावं लागेल, आणि रेक्टिफायर यूज करायचं म्हणजे ते कॉस्टिंग वाढली, तुमच्या इक्विपमेंटची किंवा मशिनरीची कॉस्टिंग वाढली. सो इन्स्टॉलेशन इज लेस कॉस्टली ॲज कम्पेअर इन केस ऑफ एसी. ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर आता मेन तुमचं आहे डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय सायकल. व्हॉट इज मीन बाय सायकल, त्याआधी आपण व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज, व्हॉट इज मीन बाय करंट, व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी, या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकल मधल्या, बेसिक इलेक्ट्रिकल मधल्या, तर ते आपण कन्सेप्ट पहिले व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी ते आपण बघू. त्यानंतर मग सायकल, वेव्ह फॉर्म, पिरियोडिक टाइम काय असतो ते आपण बघू. ठीक आहे. सो व्होल्टेज, voltage means it is a potential difference between, it is a potential difference between any 2 points. Potential difference between any 2 points is called as voltage. Voltage is measured in volt and denoted by V. It is denoted by V and measured in volt. ठीक आहे. त्यानंतर डेफिनेशन समजली. डेफिनेशन आहे व्होल्टेजची, the potential difference between any 2 points is called as voltage. The potential difference between any 2 points is called as voltage. It is denoted by V and measured in volt. ठीक आहे. व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपल्याकडे जे इक्विपमेंट आहे किंवा मेजरिंग युनिट जे आहे, मेजरिंग इक्विपमेंट आहे, तर ते आहे तुमचं व्होल्टमीटर. बाय युझिंग व्होल्टमीटर आपण व्होल्टेज मेजर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे करंट. व्हॉट इज मीन बाय करंट. ठीक आहे. इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स or movement of electron is called as current. It is a flow of electron or movement of electrons is called as current. It is denoted by I and measured in ampere. Measured in ampere. Definition परत एकदा सांगतोय. Current means it is a movement of electron or flow of electrons is called as current. It is denoted by I and measured in ampere. ठीक आहे. आणि करंट मेजर करण्यासाठी आपण जे मीटर यूज करतो त्याला आपण म्हणतो ॲमीटर. बाय युझिंग ॲमीटर आपण सर्किट मधला करंट आपण मेजर करू शकतो. ठीक आहे. सो इट इज अ करंट. देन frequency. What is mean by frequency? Frequency is the number of cycle per second in a AC wave. The number of cycle completed in per second is called as frequency. The number of cycle completed in per second. एका सेकंदामध्ये ती क्वांटिटी, मग ती क्वांटिटी व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा पॉवर असेल, तर ती क्वांटिटी किती सायकल कंप्लीट करते. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. इट इज denoted by F and measure in hertz. Measure in hertz. Number of cycle completed in 1 second. ठीक आहे. आणि AC सप्लायची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज, DC सप्लायची फ्रिक्वेन्सी असते 0 हर्ट्ज. ठीक आहे. त्यानंतर आता नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन पर सेकंड झालं, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. पण सायकल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सायकल? सो सायकल इज अ cycle containing one positive half part. Cycle containing one positive half part. हे बघा, आता ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, ही जी वेव्ह फॉर्म दिसते, ही जी काही रेड लाईनने आपण जी वेव्ह फॉर्म ड्रॉ केली आहे, तर ह्या वेव्ह फॉर्म मध्ये एक पॉझिटिव्ह पार्ट दिसतोय. हा तुमचा 3 नंबरचा जो आहे तो पॉझिटिव्ह हाफ पार्ट आहे, आणि हा जो तुम्हाला दिसतो हा तुमचा निगेटिव्ह हाफ पार्ट आहे. सो सायकल कंटेनिंग वन पॉझिटिव्ह हाफ पार्ट अँड वन निगेटिव्ह हाफ पार्ट. लक्षात घ्या, एक पॉझिटिव्ह हाफ पार्ट आणि वन negative half part is called as cycle.
सायकल कंटेनिंग वन पॉझिटिव्ह हाफ पार्ट अँड वन निगेटिव्ह हाफ पार्ट किंवा वन निगेटिव्ह हाफ सायकल. वन पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड वन निगेटिव्ह हाफ सायकल बिकम अ सायकल. तर याला आपण म्हणतो वन सायकल. ज्यावेळेस एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल कंप्लीट होईल तर त्यावेळेस एक सायकल कंप्लीट होईल, त्याला आपण म्हणतो सायकल. सायकल कंटेनिंग डेफिनेशन परत सांगतोय, सायकल कंटेनिंग वन पॉझिटिव्ह हाफ पार्ट अँड वन निगेटिव्ह हाफ पार्ट इज कॉल्ड ॲज सायकल. सो आपण डेफिनेशन बघितली व्होल्टेज. व्होल्टेज मीन्स इट इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. व्हॉट इज मीन बाय करंट? द करंट means it is a movement of electron or flow of electrons is called as current and it is denoted by I and measure in ampere. व्होल्टेज कशात मेजर करतो आपण? व्होल्ट मध्ये. त्यानंतर फ्रिक्वेन्सी सांगितली. नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मेजर इन हर्ट्स and denoted by f. मेजर इन हर्ट्स. ठीक आहे. and denoted by f. ठीक आहे. Then cycle containing one positive half part and one negative half part is called as cycle. Clear? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हाफ पार्ट कंप्लीट झाला, एक सायकल होती. ठीक. त्यानंतर डेफिनेशन आहे पिरियडिक टाइम. व्हॉट इज मीन बाय पिरियडिक टाइम? द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सांगितलं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हाफ पार्ट झाला की एक सायकल होतं. सो ते सायकल कंप्लीट व्हायला किती सेकंद लागले किंवा किती टाइम लागला त्याला आपण म्हणतो पिरियडिक टाइम. द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट अ वन सायकल इज कॉल्ड ॲज पिरियडिक टाइम अँड इट इज डिनोटेड बाय टी. पिरियडिक टाइम इज डिनोटेड बाय टी अँड मेजर इन सेकंड. टाइम कधी पण आपण सेकंड मध्ये मेजर करतो, लक्षात असू दे. सो व्हॉट इज मीन बाय पिरियडिक टाइम? द time required to complete a one cycle is called as periodic time. ठीक आहे. त्यानंतर अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूडची डेफिनेशन तुम्हाला वेव्ह फॉर्म वरून सांगतो मी. हे बघा, हा जो पिक पॉइंट आहे हा पॉझिटिव्ह हाफ सायकल जो दिसतोय, सपोज वाय ऍक्सिसला आपण घेतलाय व्होल्टेज. वाय ऍक्सिसला काय घेतलंय आपण? व्होल्टेज. आणि एक्स ऍक्सिसला तुमचा काय असतो? ऑलवेज टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपण एक क्वांटिटी घेतली, ती व्होल्टेज घेतली आहे आणि एक्स ऍक्सिसला आहे तुमचा टाइम. सो ह्या हाफ सायकलमध्ये हा जो पिक पॉइंट आहे किंवा मॅक्झिमम पॉइंट आहे, ठीक आहे, त्या व्होल्टेज क्वांटिटीचा एक पिक पॉइंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर त्या पिक पॉइंटला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आणि व्होल्टेज जर आपण वाय ऍक्सिसवर घेतलं तर अँप्लिट्यूड आपण डिनोट करतो व्ही सफिक्स एम. व्ही एम म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ व्होल्टेज. आणि जर आपण करंट क्वांटिटी जर वाय ऍक्सिसला घेतली आणि तिचा जर अँप्लिट्यूड आपल्याला डिनोट करायचा असेल तर तो आपण डिनोट करतो आय सफिक्स एम. अँप्लिट्यूड ऑफ करंट. व्ही एम अँप्लिट्यूड ऑफ व्होल्टेज, आय एम अँप्लिट्यूड ऑफ करंट. क्लिअर? अँप्लिट्यूड डेफिनेशन. ठीक. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे वेव्हफॉर्म. व्हॉट इज मीन बाय वेव्हफॉर्म? It is a graphical representation of any quantity with respect to time. It is a graphical representation of any quantity with respect to time. It's called as waveform. ठीक आहे. आता हा जो ग्राफ दिसतोय, ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवरती हे जे काही ग्राफ दिसतो आहे, तर त्या ग्राफमध्ये आपण टाइम घेतलेला आहे एक्स ऍक्सिसवर, वाय ऍक्सिसवर क्वांटिटी घेतली आहे. इट मे बी अ व्होल्टेज, इट मे बी अ करंट और इट मे बी अ पॉवर. सो it is a graphical representation of voltage quantity, it is a graphical representation of current quantity, or it is a graphical representation of power quantity. So it is a graphical representation of any quantity. It may be a voltage, it may be a current, or it may be a power with respect to time. It's called as waveform. ठीक आहे. समजली वेव्हफॉर्मची डेफिनेशन? सिंपल डेफिनेशन आहे. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज वेव्हफॉर्म. ठीक आहे. सो पिरियडिक टाइम समजलं, अँप्लिट्यूड समजलं, त्यानंतर वेव्हफॉर्मची डेफिनेशन तुम्हाला समजली. ठीक आहे. सो बघा, परत मी एकदा सांगतोय, व्होल्टेजची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. इट इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. इट इज डिनोटेड बाय व्ही मेजर इन व्होल्ट. त्यानंतर करंटची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. इट इज अ flow of current or movement of it is a flow of electrons or movement of electron.
ठीक आहे, इज कॉल्ड ॲज करंट अँड इट इज मेजर इन अँपियर डिनोटेड बाय आय. त्यानंतर मी तुम्हाला फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन सांगितली. द नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड, एका सेकंदाला ती क्वांटिटी किती सायकल कंप्लीट करते त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. इट इज डिनोटेड बाय एफ, मेजर इन हर्ट्स. त्यानंतर सायकल, व्हॉट इज मीन बाय सायकल? द सायकल कंटेनिंग 1 पॉझिटिव्ह हाफ पार्ट अँड 1 निगेटिव्ह हाफ पार्ट. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह हाफ पार्ट आणि एक निगेटिव्ह हाफ पार्ट कंप्लीट झाला तर त्याला आपण 1 सायकल कंप्लीट झाला असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पिरियडिक टाइम और टाइम पिरियड पण त्याला आपण म्हणतो, पिरियडिक टाइम किंवा टाइम पिरियड. सो the time required to complete a one cycle, the time required to complete a one cycle is called as periodic time. ठीक आहे, त्यानंतर आपण अँप्लिट्यूडची डेफिनेशन बघितली. इट इज अ पिक पॉइंट, इट इज अ पिक पॉइंट और मॅक्झिमम पॉइंट ऑफ एसी क्वांटिटी. इट इज अ पिक पॉइंट or maximum point of AC quantity with respect to time is called as amplitude. Is called as amplitude. And amplitude is denoted by for current I suffix m, amplitude of current. For voltage, amplitude of voltage is denoted by V suffix m, Vm and Im is called as amplitude. ठीक आहे, त्यानंतर लास्ट डेफिनेशन आपण बघितली. लास्ट डेफिनेशन आपण बघितली वेवफॉर्म. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ any quantity with respect to time. It is a graphical representation of any quantity with respect to time is called as waveform. ठीक आहे, सो ह्या मेन डेफिनेशन होत्या बेसिक्स. बेसिक कन्सेप्ट होत्या किंवा एसी फंडामेंटलच्या बेसिक डेफिनेशन होत्या त्या आपण बघितल्या. सायकल, फ्रिक्वेन्सी, पिरियडिक टाइम, अँप्लिट्यूड, त्यानंतर वेवफॉर्म, व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी. क्लिअर? आणि त्यानंतर आपण एसी क्वांटिटी आणि डीसी क्वांटिटीची डेफिनेशन बघितली. AC quantity means it is a those quantity change its direction as well as direction with respect to time is called as AC quantity. ठीक है. Then DC quantity, those quantity does not change its direction as well as magnitude with respect to time is called as DC quantity. त्यानंतर instantaneous value. Instantaneous value. What is mean by instantaneous value? आता बघा, मी आता हा जो ग्राफ तुमच्या वेवफॉर्म जी तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे, सपोज वाय ॲक्सिसला मी करंट घेतला आणि एक्स ॲक्सिसला ऑलवेज तुमचा टाइम असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि आता आपल्याला हा जो काही करंट आहे त्या करंटची व्हॅल्यू, एक स्पेसिफिक व्हॅल्यू मी घेतली 2 अँपियर. 2 अँपियर जर आपल्याला ह्या ग्राफमध्ये किंवा ह्या वेवफॉर्ममध्ये जर डिनोट करायची असेल तर ती कशी, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, इथे 0 आहे, इथे 1 येईल, इथे 2 येईल. ठीक आहे, इथं 2 अँपियर मी डिनोट करेल, इथं 2 अँपियर सपोज मी डिनोट केला. हा पॉईंट मी डार्क केला, पॉईंट आउट केला आणि तिथे लिहिलं 2 अँपियर. सो इट इज अ व्हॅल्यू ऑफ एनी क्वांटिटी. इट इज अ व्हॅल्यू ऑफ एनी क्वांटिटी ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट. It is a value of any quantity at a particular instant is called as instantaneous value. ठीक आहे, instantaneous value. So V with respect to T1. ठीक आहे, सो आपण जे 2 अँपियर आहे ती ह्या ग्राफवरती, ह्या वेवफॉर्मवरती आपण काय केलं, नोट डाऊन केलं एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, एका पर्टिक्युलर टाइमला. सो त्याला आपण म्हणतो इन्स्टंटॅनियस व्हॅल्यू. इन्स्टंटॅनियस व्हॅल्यू. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे आर एम एस व्हॅल्यू. रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर amplitude is used especially in electrical engineering. The RMS is defined as the square root of mean over the time of the square of the vertical distance of a graph from the rest state. From the rest state. The AC current value change continuously with time, where the direct current remains constant with respect to time. In order to relate this, the current we consider the effect which is common to both the types of current. The common effect is production of heat due to current flowing through a resistor. Hence, this effect is used for comparing the AC and DC current. The definition and other important point related to the effect to RMS is root means square. The definition of RMS. The effective or RMS value of an AC current is equal to the steady state or DC current that is required to produce the same amount of heat as produced by the AC current provide the resistance, and the time for which these current flows are identical is called as RMS value. Root means square.
रूट मीन्स स्क्वेअर. क्लिअर आहे? डेफिनेशन समजलंय सर्व? ओके. सो या बेसिक डेफिनेशन होता एसी सर्किट मधल्या, एसी फंडामेंटल मधल्या. नंतर मग काही डेफिनेशन आपल्या बाकी आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर, इम्पिडन्स, फेज अँगल, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर मीन्स इट इज अ angle between voltage and current, and it is denoted by cos phi. So it is a power factor. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर टू सायनसॉइडल क्वांटिटी विल बी रिटर्न ॲज VT. त्यानंतर VM म्हणजे आता अँप्लिट्यूड साइन ओमेगा टी, म्हणजे ते रोटेशनमध्ये पॉझिटिव्ह हाफ स्पॉटला, त्यामुळे तो आपण ओमेगा टी घेतला. ठीक आहे. सो आपल्याला हे पण बघायचं आहे. त्यानंतर व्होल्टेज अँड करंट रिलेशन इन स्टार अँड डेल्टा. स्टार आणि डेल्टा थ्री फेज कनेक्शन जे आहे, थ्री फेज कनेक्शन ते दोन टाईप आहे, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. ठीक आहे. आता फक्त एवढंच लक्षात राहू द्या, थ्री फेज कनेक्शनचे दोन टाईप आहे, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. स्टार कनेक्शन मध्ये कॉमन पॉईंट किंवा स्टार पॉईंट प्रेझेंट असतो, आणि डेल्टा कनेक्शन मीन्स इट इज अ क्लोज लूप. ठीक आहे. वाय फेजचं एन टर्मिनल आरला, आर फेजचं एन टर्मिनल बीला, बीचं एन टर्मिनल परत वायला. सो इट बिकम अ क्लोज लूप. ठीक आहे. फक्त आता एवढं लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण स्टार आणि डेल्टा कनेक्शन बघू त्यावेळेस तुम्हाला समजेल. आता फक्त एवढं लक्षात राहू द्या की थ्री फेज कनेक्शनचे दोन टाईप्स आहे, एक आहे स्टार कनेक्शन, दुसरं आहे डेल्टा कनेक्शन. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला स्टार आणि डेल्टा कनेक्शन मध्ये जे व्होल्टेज आणि करंटचे बघा, यामध्ये दिसतंय बघा, हा स्टार कनेक्शनची डायग्राम आहे. स्टार कनेक्शन हा सपोज आता ठीक आहे, नोटेशन आपण RYB पण जनरली RYBच देतो आपण थ्री फेज मध्ये, R अँड Y अँड B. ठीक आहे. RYB. आता येणे नोटेशन ABC दिलंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण आर टर्मिनलचं एन टर्मिनल एका कॉमन पॉईंटला आहे, वाय फेजचं एन टर्मिनल एका कॉमन पॉईंटला आहे, बी फेजचं एन टर्मिनल एका कॉमन पॉईंटला आहे. सो इट बिकम अ स्टार पॉइंट. So it is also called as neutral point. It is also called as neutral point. ठीक आहे. सो हे स्टार कनेक्शन आहे आणि हे डेल्टा कनेक्शन आहे. बघा, मी आत्ताच सांगितलं की आर फेजचं एन टर्मिनल वाय फेजच्या स्टार्टिंगला, वाय फेजचं एन टर्मिनल बी फेजच्या स्टार्टिंगला, बी फेजचं एन टर्मिनल परत वाय फेजच्या स्टार्टिंगला. अशा पद्धतीने हा क्लोज लूप तयार होतो. त्याला आपण म्हणतो डेल्टा कनेक्शन. आणि हे तुमचं स्टार कनेक्शन तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. इथे स्टार पॉईंट प्रेझेंट असतो, कॉमन पॉईंट, त्याला आपण न्यूट्रल पॉईंट सुद्धा म्हणतो. हे स्टार कनेक्शन आणि हे डेल्टा कनेक्शन. क्लिअर?